राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकतं असे सुतोवाच अजित पवार गटाचे जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी दिले आहेत आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत अजित पवार गटाचेच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत। अण्णा, अतुल बेनके म्हणालेत की शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात, अगदी विधानसभेपूर्वी सुद्धा येऊ शकतात, अशी परिस्थिती आता दिसते तुम्हाला? काल जे अतुल बेनके म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, राजकारणात काही होऊ शकतं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे, आदरणीय दादा पवार साहेब हे आमच्यासाठी नेतेच आहेत, एकत्र आलं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। तुम्हाला आनंद होईल हे दोघं एकत्र आले तर? नक्कीच आनंद होईल। त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत, दोन्ही बाजूनं काही चर्चा होत आहेत, म्हणजे पवारसाहेबांनी अजितदादा वगळता एक दोन्ही बाजूचे आमदार त्यांच्याशी काही चर्चा करतात? दोघंही मोठे नेते आहेत, त्यामुळे जी काही चर्चा करायची असते ती नेत्यामध्ये होईल आणि तो जो निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य असेल। दोघं एकत्र आले तर काय चित्र बदलेल सगळं राज्याचं? नक्कीच बदलेल, दोन्ही एकत्र आले तर राज्याचं चित्र नक्कीच बदलेल। तुम्हाला कोणत्या चिन्हावरती लढायची अपेक्षा आहे, इच्छा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत? घड्याळ असेल, तुतारी असेल, कुठल्या चिन्हावरती तुम्हाला लढण्याची इच्छा आहे? तसं तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय दादांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे, त्यामुळे ते चिन्ह घड्याळ आहे। घड्याळाच्या चित्रावर किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी माझी संपूर्ण तयारी झालेली आहे। परंतु हे दोघं एकत्र यावेत म्हणून तुम्ही जाऊन पवारसाहेबांना भेटणार आहात, अजितदादांना साथ तरी घालणार आहात, त्यांना तुमचा प्रस्ताव तरी मांडणार आहात त्यांच्याकडे की तुम्ही एकत्र येण्याचा विचार करा? वैयक्तिक जर बघितलं तर मी दादांशीच बोलू शकतो की एकत्र येण्यासाठी मनापासून सर्व आमदार प्रयत्न करतील अशी माझी भावना आहे। तर अतुल बेनके यांनी जी एक सुतोवाच दिलेली आहेत की शरद पवार आणि अजित पवार हे कधी एकत्र येतील, तर अण्णा बनसोडे यांची पण इच्छा आहे की शरद पवार साहेब आणि अजितदादा यांनी एकत्र यावं, ते अजितदादांशी सुद्धा याबद्दल बोलणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।